नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. या घडीची सगळ्यात महत्त्वाची घडामोड न्यूज 18 लोकमतवर आपण बघणार आहोत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे बाप्पाच्या दर्शनासाठी, सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मुंबई दादर इथं आलेले आहेत. त्यांच्याबरोबर पूर्वेश सरनाईक सुद्धा आहेत. सिद्धिविनायक दर्शनासाठी हे दोघेही आलेले आहेत. ते दर्शन घेत आहेत. ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी प्रताप सरनाईक आलेले आहेत. त्यांना कोरोनाची लागण ते जेव्हा बाहेरून आले, म्हणजे मुंबई बाहेरून जेव्हा ते मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांना क्वारंटाईन करावं लागलेलं होतं आणि त्यानंतरची आपण त्यांची प्रतिक्रिया बघणार. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत. उदय, काय सांगशील? प्रताप सरनाईक दर्शनासाठी आलेले आहेत, ते क्वारंटाईन होते काही दिवस आणि त्यानंतर ते दर्शना करता येत आहेत. सुवर्णा, मी आता सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आहे. नुकतेच काही वेळापूर्वी शिवसेना आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव पूर्वेश सरनाईक हे सिद्धिविनायक मंदिराच्या इथे दाखल झालेले. ते बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. दर्शन गेल्यानंतर ते बाहेर येणार आहेत. जर का प्रताप सरनाईक आता इथे आले असतील तर याचे निश्चितच काहीतरी त्यांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावलं निघालेली असतील. त्याचमुळे ते इथे उघडपणे दर्शनाला आले आहेत. गेले काही दिवस प्रताप सरनाईक हे संपर्कात नव्हते कोणाच्या. ते नेमके कुठे आहेत, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये की अन्यत्र कुठे, हे काही कळत नव्हतं. मात्र त्यांच्याकडे एक अधिकृत माहिती जी आहे ती जाहीर करण्यात आली होती की प्रताप सरनाईक हे मुंबई, महाराष्ट्राच्या बाहेरून आले होते. त्यामुळे ते क्वारंटाईन होते. त्यांचा क्वारंटाईन पिरियड आता पूर्ण झालेला आहे. त्याचमुळे ते आता सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलेले आहेत. आपण ते माझ्या मागे बघू शकतो. सिद्धिविनायक मंदिरामध्ये ते आतमध्ये गेलेले आहेत. पुढच्या काही मिनिटातच ते बाहेर येणार आहेत आणि बाहेर आल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देणार आहेत. इतके दिवस ते नेमके कुठे होते आणि त्यांच्या भोवती जो काय ईडीने आता एक फास आवडलेला आहे तो नेमका कसा आहे, ईडीला ते कशा प्रकारे उत्तर देणार, कारण आतापर्यंत ईडीने त्यांना जेव्हा सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रताप सरनाईक स्वतः आणि पूर्वेश दाखल होत होते त्याचवेळी तू त्यांच्याशी सविस्तर संवाद सुद्धा साधलात. तो आपण सगळ्या आपल्या प्रेक्षकांना, न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवूया प्रताप सरनाईक यांच्याशी साधलेला संवाद. संपर्कात नसलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आता सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाला आलेले आहेत. तेच आता आपल्यासोबत आहेत. ते नेमकं इतके दिवस संपर्कात का नव्हते आणि ईडीने त्यांच्यावरती जे काय आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र ठेवलेले ते नेमकं काय गोड बंगाल आहे तेच आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. प्रताप सरनाईकजी, तुम्ही इतके दिवस नेमकं कुठे होता, हा सगळ्यात पहिला प्रश्न. मी आधीही सांगितलं होतं की शासकीय नियमानुसार क्वारंटाईनमध्ये होतो आणि ईडीच्या मला जे समन्स आले त्या समन्सला मी त्यांना पत्रही पाठवलं, त्यांच्याकडनं वेळही मागितली. आणि शेवटी देशातली एक मोठी संस्था आहे. आर्थिक घोटाळे आणि त्याचबरोबर अनेक गैरव्यवहार ईडीनं उघडकीस केलेले आहे. कदाचित माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये जो काही शंका असेल किंवा गैरसमज असेल ते त्यांनी बोलवल्यानंतर त्यांच्यासमोर जाणं मी माझं कर्तव्य समजतो. मी काय विजय मल्ल्या किंवा अजून काही जे देशाच्या बाहेर पडणारे दुसरे काही उद्योगपती असतात त्यांच्यासारखा मी नाही आहे, नीरव मोदींसारखा वगैरे. त्यामुळे मला तर त्यांना सामोरं जावं. मी शिवसेनेचा आमदार आहे. लोकांनी एवढ्या मोठ्या संख्येनं मला आज महाराष्ट्रात 7व्या नंबराच्या 87,000 फरकानं मी निवडून आलो. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. तसा विश्वासघात मी लोकांचा करणार नाही. ईडीच्या प्रत्येक शंका किंवा त्यांचे जे काय प्रश्न असतील त्या प्रश्नांना सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. पण वेळ, काही कौटुंबिक गोष्टी असतात, काही अजून क्वारंटाईनचा विषय होता, त्यामुळे ईडीला मी वेळ मागितली. त्यांनी जी वेळ दिली त्या वेळेला जाणं मी माझं कर्तव्य समजतो. MMRDने जे काही टेंडर काढले होते त्यामध्ये टॉप सिक्युरिटीने टेंडर्स घेतली आणि त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं ईडीने आरोप केलेला आहे. एकूणच मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे असं थेट तुमच्यावर त्यांनी आरोप केलेला. त्यावरती सर्वप्रथम सांगतो, MMRDAचं कुठलं कॉन्ट्रॅक्ट, ते कुणाला दिलं, कधी मिळालं, त्या माध्यमातून कोणाला किती फायदा झाला ना, मला ह्या संदर्भात काही माहिती आहे. हां, ही गोष्ट मात्र नक्की आहे की टॉप सिक्युरिटी सर्व्हिसेस जी एजन्सी चालवणारा जो मालक दिवान राहुल नंदा आहे तो माझा 20 ते 22 वर्षापासून कौटुंबिक मित्र आहे. मी नाकारत नाही. त्यांनी काय व्यवहार केले, काय नाही केले. अमित चंडुलेसुद्धा माझा मित्र आहे. त्याला कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टमधून काहीतरी जे काही प्रॉफिट होतं त्या प्रॉफिटमधला काही हिस्सा हा प्रताप सरनाईकला द्यायचा आहे असं तो रमेश अय्यर जो फिर्यादी आहे त्यांनी पोलिसांना सांगितलं किंवा ईडीच्या जबाबामध्ये सांगितलं असं मला कळलेलं आहे. न्यायालयामध्ये ईडीने ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. परंतु ह्या प्रकरणामध्ये माझा कुठलाही लेखी त्यांच्याकडे काही पुरावा नाही आहे. ऑडिओ, व्हिडिओ किंवा जे काही पुरावे लागतात एखाद्या आरोपीवर आरोपपत्र दाखल करत असताना जे पुरावे लागतात ते पुरावे काहीच नाही आहे. आणि कुठल्याही फिर्यादीमध्ये माझं नाव नाही. एका फिर्यादीनी
कुठलं तरी एक स्टेटमेंट दिलं, त्या स्टेटमेंटमध्ये माझं एकदा नाव घेतलं म्हणून ईडीने मला समन्स पाठवलेलं. म्हणजे माझ्यावर काही आरोपपत्र वगैरे अजून दाखल झालेलं नाही आहे आणि मी कुठल्या फिर्यादीमधला आरोपी क्रमांक 4, आरोपी क्रमांक 2 किंवा आरोपी क्रमांक 1 नाही आहे. फक्त काही संशय ईडीला माझ्या कार्यभाराच्या संदर्भात असेल ते संशय दूर करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी ह्या भारताचा नागरिक म्हणून माझी आहे आणि ती मी पूर्ण करणार. तुमचे मित्र जे व्यावसायिक तुमचे भागीदार आहेत, मनोज चंदेलिया यांनी टॉप सिक्युरिटीसोबत काही व्यवहार केले आणि त्या व्यवहारामधून पैसा जो आहे मनी लॉन्ड्रिंगद्वारे तुमच्याकडे वळवला गेला असा विरोधकांचा आरोप आहे. विरोधकांचा तो आरोप आहे, असू द्या. विरोधक काय त्यांच्या पद्धतीने ते आरोप करत राहतील. आता शेवटी कसं आहे की महाराष्ट्रामध्ये राजकारण कुठल्या थराला गेलं ह्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विरोधक काही आरोप करू द्या, परंतु मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो आणि ईडीलाही मी माझं तेच सांगणार आहे की अमित चंडोले माझे परिचयाचे आहेत, माझे मित्र आहेत. जसे असंख्य शेकडो मित्र ह्या मुंबई महाराष्ट्रामध्ये माझे आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. तसेच अमित चंडोले माझे फार जुने मित्र आहेत. दिवाण राहुल नंदा जे टॉप सिक्युरिटीचे मालक आहेत तेही माझे मित्र आहेत. मैत्री करणं किंवा संबंध चांगले कौटुंबिक कुणाबरोबर ठेवणं हा काही गुन्हा नाही आहे. आणि तो जर गुन्हा असेल तर हो, मी तो गुन्हा केला आहे. जसं जगामध्ये सगळीकडे गुन्हे असे घडले जातात तसंच तो मैत्री ठेवण्याचा गुन्हा माझ्याकडनं घडलेला आहे. परंतु कुठलाही व्यावसायिक किंवा कुठलाही आर्थिक संबंध माझा आणि त्यांचा गेल्या एवढ्या म्हणजे 20 ते 22 वर्षापासून आलेला नाही, ना लिखित स्वरूपात ना तोंडी स्वरूपात. विरोधक ह्या देखील आरोप करतात गेले 25 ते 30 वर्षामध्ये तुमची आर्थिक विकास, आर्थिक ग्रोथ ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अगदी 700-800 कोटींपर्यंत तुमचा आर्थिक व्यवहार विस्तारलेला आहे असे आरोप करतात. हे नेमकं असं कशामुळे आणि असं अचानक प्रॉपर्टी 700-800 कोटी रुपयाची असेल तर मला खरोखर आनंद झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढा मोठा मला ते समजतात. पण त्यांनी हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे, मंगल प्रभात लोढा राजस्थानमधून आला, त्याची प्रॉपर्टी किती आहे हे विचारलं का त्यांनी? पराग शहा त्यांच्याच पक्षाचा आमदार आहे, तो गुजरातमधून आला, त्यांना विचारलं का त्यांनी की तुमची प्रॉपर्टी किती आहे? 5,000 कोटी रुपयाची तर शपथपत्रामध्ये दाखल केलेलं आहे. आमचे दुसरे सुधाकर शेट्टी जे दीपा बारचे मालक होते ते आता मोठे डेव्हलपर झाले, त्यांना विचारलं का त्यांनी? तिवारी, ठाकूर हे असंख्य UP मधून आलेले आमचे सगळे मित्रच आहेत मुंबईमध्ये, परंतु त्यांना कधी विचारलं का की तुमची प्रॉपर्टी कितीची आहे? अर्णब गोस्वामी साधा एका चॅनलला हा होस्ट होता, तो आता रिपब्लिकचा स्टुडिओ घेऊन मालक झाला, एवढा 1,000-1,200 कोटी रुपयाचा, त्याला विचारलं आहे का? किंवा कंगना रनौत हिमाचल प्रदेशमधनं आली, तिला विचारलं की करोडो रुपयाची माया बँड्राला पाली हिलमध्ये एवढा मोठा बंगला घेण्याची तुझी ताकद कशी आणि एवढे पैसे आणले कुठनं? म्हणजे ह्या महाराष्ट्रात राहून प्रताप सरनाईक जर स्वतःच्या मेहनतीनं गेल्या 30 वर्षापासून आपलं एक विश्व स्वतःचं निर्माण करत असेल, आपल्या सगळ्या जीवी मेहनत आहे, ताकद आहे आणि आपल्या एवढ्या सगळ्या कौटुंबिक लोकांना सोबत घेऊन जर आपली आर्थिक घडीही योग्य प्रकारे बसवत असेल आणि ती आर्थिक घडी निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये सुद्धा दाखवलेली असेल तर त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आधी त्यांना प्रश्न विचारा. ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेला प्रताप सरनाईकनी जर 30 वर्ष मला अभिमान आहे, मी रिक्षा चालवायचो, मला अभिमान आहे, मी आमलोटपावची गाडी चालवायचो आणि हे सगळं करून मी आज इथपर्यंत उद्योगपती म्हणून निर्माण झालेलं, ते 30 वर्षाची माझी परिश्रम आणि मेहनत आहे आणि त्या आत्मविश्वास, परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर प्रताप सरनाईक उद्योगपती झाले आहे. तुम्ही म्हणते तुमचा आर्थिक विकास हा कायदेशीर आहे, मग आता तुमच्यावरती आरोपपत्र का ठेवले? हे आरोपपत्र राजकीय सुडापोटी ठेवले? पहिलं मी तुम्हाला सांगतो की हे आरोपपत्र नाही आहे. ईडीच्या लोकांनी मला फक्त एका फिर्यादीनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये माझं नाव घेतलं म्हणून मला चौकशीला बोलवलं. कुठले आरोपपत्र अद्यापपर्यंत माझ्यावर दाखल झालेलं नाही. त्यांना माझ्याबद्दल काही संशय किंवा शंका असेल तर त्यांनी मला बोलवल्यानंतर मी जाणार, माझ्या मुलालाही घेऊन जाणार, कारण मुलालाही माझ्या नेलं, त्याचा विचाराचा काही संबंध नव्हता. म्हणजे खरं तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कुटुंबातल्या लोकांना किंवा कुटुंबातल्या आमच्या पत्नीला म्हणा किंवा सुनांना म्हणा किंवा मुलांना म्हणा त्या ठिकाणी ओढणं हे चुकीचं आहे. तरीसुद्धा आमच्या ह्या राजकारणामुळे बिचार आमच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो आहे, पण त्यालाही घेऊन जाणार आणि आम्ही सोबत जाणार. आजपर्यंत प्रताप सरनाईकची प्रतिमा गेल्या 30 वर्षापासून जी स्वच्छ आहे तीच राहणार, कारण माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही, माझ्यावर अद्यापर्यंत कोणी आरोप केलेला नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला प्रताप सरनाईक समर्थ आहे. एक गोष्ट मात्र नक्की, दिल्ली आणि महाराष्ट्राचं जे वाद चालू आहे, भांडण चालू आहे, त्या वादामध्ये किंवा त्या भांडणामध्ये प्रताप सरनाईकचा तानाजी झाला एवढं मात्र नक्की, परंतु तो तानाजी 16व्या शतकातला होता जो धारातीर्थी पडला.
प्रताप सरनाईक 21व्या शतकातला तानाजी आहे, त्यामुळे तो धारातीर्थी पडणार नाही, तो लढणार. आजही मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की ह्या महाराष्ट्राबद्दल, ह्या मुंबईबद्दल मला अभिमान आहे. ह्या महाराष्ट्राविषयी, ह्या मुंबईविषयी, ह्या मराठी माणसाविषयी जो कोणी बोलेल त्याला सडेतोड उत्तर देण्याची ताकद आजही प्रताप सरनाईकची जी काल होती ती आजही राहील आणि उद्याही राहील. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये असलेल्या वितुष्टामुळे किंवा राजकारणामुळे तुमचा का राजकीय बळी दिला जातोय, राजकीय सोडापोटी तुमच्यावरती आरोप केले जात आहेत? माझा बळी वगैरे काही दिला गेलेला नाही. राजकीय युद्ध असतं, त्या राजकीय युद्ध लढणारा लढवय्याच खरा पुढे पुढे जात असतो. माझ्या गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये मी 15 वर्ष नगरसेवक होतो, आता जवळजवळ 11 वर्षापासून आमदार आहे. अशा माझ्या अनेक वेळा माझ्यावर संकटं आली, परंतु प्रत्येक संकटाला सामोरं जात प्रताप सरनाईक तयार राहिलेला आहे. आणि मी तर बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. गेल्या 3 टर्मपासून बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ह्या विधानसभेवर मी जर प्रतिनिधित्व करत असेल आणि मोठे मोठे मी अर्णब गोस्वामीची जी केस होती, अन्वय नाईकच्या केस मी बाहेर काढली, किंवा महाराष्ट्राच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या कंगना रनावत किंवा अर्णब गोस्वामीच्या विरोधामध्ये मी दोघांच्या विरोधात हक्कभंग दाखल केले. आणि हे सगळं करत असताना तुम्ही समोर येणाऱ्या संकटाची सुद्धा सामोरं जाणं तुमचं कर्तव्य, आणि मी सामोरं जाणार आहे. राजकारणामध्ये असणारी व्यक्ती हार झेलण्यासाठी आणि प्रहार झेलण्यासाठी देखील सक्षम असली पाहिजे असं तुम्ही एक प्रकारे सुचवताय, परंतु हे सगळं राजकीय सूड आहे का, असं एकूण प्रश्नच नेहमी विचारला. सर्वसामान्य जनतेला कळतं की हे प्रकरण काय आणि कशा प्रकारे चाललं आहे. हे राजकीय सूड आहे हे प्रत्येकालाच कल्पना आहे. परंतु ठीक आहे ना, आम्ही जर समोरच्यावर आरोप करत असू किंवा आम्हाला जर ह्याला पकडल्यानंतर आनंद होत असेल, अर्णब गोस्वामीला पकडल्यानंतर, किंवा आम्हाला जर कंगना राणावत तिच्यावर कारवाई झाली तर आनंद होत असेल, तर प्रताप सरनाईकच्या मागे ही जी ईडी लागलेली आहे त्याचा आनंदही समोरच्यांना येत असेल, तो त्यांना उपभोगायला संधी मिळते. ईडीने आतापर्यंत तुम्हाला 3 की 4 समन्स बजावलेले आहेत, मात्र तुमच्याकडनं पत्र किंवा कुठलंही उत्तर त्यांना गेले नाही असं त्यांच्याकडनं सांगण्यात येतं. प्रत्येक वेळेस ईडीनं मला ज्या वेळेस समन्स पाठवले त्या प्रत्येक समन्सचं मी उत्तर दिलेलं आहे, आणि त्या उत्तरावर ईडीनं सुद्धा मला प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ईडी ही एक मोठी आर्थिक घोटाळे आणि भ्रष्टाचार जी जगातला देशातला आहे तो समोर आणणारी एक मोठी संस्था आहे. त्या संस्थेचा मी आदर करतो. अनेक घोटाळे ह्या ईडीनं आजपर्यंत बाहेर काढलेले आहेत, आम्ही त्यांचं अभिनंदनही केलेलं आहे. परंतु माझ्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये कदाचित काही गैरसमज असेल. माझं कर्तव्य आहे, मी त्या जेव्हा मला बोलवतील तेव्हा मी त्यांच्या चौकशीला सामोरं जायची मानसिकता मी ठेवलेली आहे. फक्त माझ्यामुळे किंवा माझ्या राजकीय प्रतिमेमुळे माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही मुलांना किंवा अन्य कोणाला त्रास होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे आता तुम्ही ईडीच्या चौकशीला कधी सामोरे जाणार हा प्रश्न? आता त्यांनी बोलवल्यानंतर जावंच लागणार आहे, कारण मी त्यांना शब्द दिलेला आहे. माझं पहिलं वाक्य तेच होतं की ज्या वेळेस ईडी मला बोलवेल त्या वेळेस काही कारणं जर असेल, आणि ते आता 14-15ला आमचं अधिवेशन आहे, त्याच वेळेस अचानक बोलवलं तर जाता येणार नाही, किंवा अन्य काही गोष्टी मध्ये माझ्या सुनेची तब्येत बरोबर नव्हती ती कारणं, किंवा क्वारंटाईनच्या वेळेस ही अशी काही जी कौटुंबिक आणि वेगळी कारणं आहेत ती सोडून त्यांनी मला केव्हाही बोलवावं. मी त्यांच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे. आधीच तुम्हाला समन्स दिलेली आहे, तर त्या समन्सला उत्तर देण्यासाठी तुम्ही स्वतः कधी जाल, म्हणजे उद्या परवा कधी जाल? कारण ईडी तुमची वाट पाहते. ते आता वेळ जेव्हा येईल, परंतु मी जाणार एवढं नक्की. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, त्यामुळे सत्ताधारी पक्ष शिवसेनेचं तुम्हाला कितपत पाठबळ समर्थन मिळालेलं आहे या सर्व लढाईमध्ये, संघर्षामध्ये? ही लढाई जी आहे ती एकट्या प्रताप सरनाईकची नाही आहे. ही लढाई पूर्ण महाराष्ट्रातील आघाडी सरकारची आहे. आणि आघाडी सरकारमधले फक्त आमचे पक्षाचे प्रमुख उद्धवसाहेब ठाकरेच नव्हे, तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार किंवा काँग्रेसचे अन्य नेते बाळासाहेब थोरात किंवा अन्य नेते, सगळ्या नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि हे महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं, म्हणजे ही लढाई प्रताप सरनाईकची नाही, ही महाविकास आघाडी ची ही लढाई असं मला तरी वाटतं. आणि त्या पद्धतीनं सगळेजण आपापल्या परीनं मदत सगळे करत आहेत. केंद्र सरकार महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करतं आहे, ईडी सारख्या संस्थांना किंवा CBI सारख्या संस्थांना हाताशी धरून. त्याचमुळे कुठेतरी हा सगळा राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. बघा, हा राजकीय संघर्ष मोठ्या स्तरावरचा आहे. प्रताप सरनाईक एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे आणि शिवसेनेचा आमदार आहे, त्यामुळे ह्या राजकीय संघर्ष हे चालूच राहणार आहे. त्यामुळे कालही पवारसाहेबांनी एका कार्यक्रमाच्या वेळेस सांगितलं, हे सरकार फक्त आता 1 वर्ष पूर्ती झालेली आहे, हे सरकार फक्त 5 वर्ष नाही तर पुढले
25 वर्ष हे सरकार टिकेल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. तर आपण बघितलं आहे की शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे आता संपर्कात आलेले आहेत. आता पुढे ईडी त्यांची कशाप्रकारे चौकशी करते आणि त्या चौकशीला स्वतः आमदार प्रताप सरनाईक हे कसे सामोरे जात आहेत हे आपल्याला पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आल्यानंतर आमदार शिवसेनेचे प्रताप सरनाईक एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. आपण बघत होतो त्याचं थेट प्रक्षेपण. आता आपण अजून एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे वळतो आहोत. कोरोना लसीबाबत राजेश टोपेंनी गुड न्यूज दिलेली आहे. सिरम कंपनीनं केंद्राकडे अधिकृत परवानगी मागितलेली आहे. सिरमच्या संचालकांनी ट्विटरवरून ही मागणी केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून सिरम लसीच्या चाचण्या पुण्यामध्ये 1000हून अधिकांवर लसीची चाचणी झालेली आहे. ड्रग अथॉरिटीकडून लसीला परवानगी मिळणं आवश्यक आहे. गुड न्यूज दिली आहे राजेश टोपे यांनी. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून चाचण्या झालेल्या आहेत. ड्रग अथॉरिटीकडून लसीला परवानगी मिळणं आवश्यक आहे. ट्विट सुद्धा सिरमचं समोर येत आहे. कोरोना लसीबाबतची राजेश टोपेंनी ही गुड न्यूज दिली आहे. वॅक्सिनेशनच्या संदर्भात 5 महत्त्वाच्या कंपनीज काम करत आहेत. त्यामध्ये 2 शासकीय आहेत आणि 3 प्रायव्हेट आहेत. बऱ्याच कंपन्या बाहेरच्या देशाच्या म्हणजे टायअप करून संशोधनाचं कार्य त्या ठिकाणी करत आहेत. आता त्यामधलं आत्ताच माननीय प्रधानमंत्री ज्या सिरम इन्स्टिट्यूटला गेले होते त्यांचे जे मूळ म्हणजे मेन ओनर आहेत, MD आहेत श्री पुनावालाजी, तर त्यांना आदर पुनावालांना मी सुद्धा व्यक्तिगत बोललो आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जे ट्विट केलेलं आहे की बाबा आम्ही आता परवानगी मागितलेली आहे केंद्र शासनाला की आम्हाला परवानगी द्या ऑथोरायझेशनची, तर त्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा विचारविनिमय केल्यानंतर हे वस्तुस्थिती आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा जे क्लिनिकल ट्रायल्स आहेत ते क्लिनिकल ट्रायल्स आमचे संपलेले आहेत आणि त्यामुळे आता आम्हाला परवानगी द्या. एकूण 5 संस्थांनी आणि संशोधकांनी या संदर्भात पुढाकार घेतलाय. पण सिरमनं त्या संदर्भातलं ट्विट केलंय ज्याविषयी राजेश टोपे सांगत होते. अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण वळतो आहोत. साताऱ्यामधून ही बातमी आहे. कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द झालेला आहे. ठेवीदार सभासदांमध्ये एक खळबळ उडालेली आहे. रिझर्व्ह बँकेनं बँकेला दिवाळखोरीत काढलेलं आहे. परवाना रद्द करण्यात आलेला आहे. कराड जनता बँकेचा परवाना रद्द झाला. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. प्रताप सरनाईक यांची पुन्हा प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते. सिद्धिविनायक मंदिराबाहेर आवाज करू नका आता. सरनाईकजी आज सहकुटुंब सहपरिवार सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. काय भावना आहे? देवाकडे गारानं घातलं. जगावरचं कोरोनाचं संकट, देशावर असलेलं शेतकऱ्यांचं संकट आणि प्रताप सरनाईक कुटुंबियावर असलेली इडापिडा टळो अशा प्रकारचं गारानं बाप्पाला घातलं आहे. आणि पुढे आता गेले बरेच दिवसापासून क्वारंटाईनमध्ये असल्याकारणानं भेट होऊ शकले नाही. ईडीच्या नोटिसेस आलेल्या आहेत आणि त्यांना उत्तरही दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे. ईडी ही भारतातली फार मोठी संस्था आहे. देशामधलं अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी बाहेर काढलेली आहेत. देशविदेशी चलनाची जी काही प्रकरणं आहेत ते त्यांनी बाहेर काढलेले आहेत. त्यामुळे त्या संस्थेला मदत करणं आणि त्या संस्थेच्या प्रत्येक कामामध्ये सहकार्य करणं ही भूमिका प्रताप सरनाईकची कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे ज्या वेळेस ईडीचे अधिकारी बोलवतील त्या वेळेस मी त्यांच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवलेली आहे. तशा प्रकारचं पत्रही मी त्यांना दिलेलं आहे. ठीक आहे, मीडियाच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत असतील, परंतु माझं पत्र त्यांना पोहोचलेलं आहे. सहकार्याची भूमिका माझी कायम आहे आणि ईडीच्या लोकांनीसुद्धा वेळोवेळी मी ज्यावेळेस मुदत मागितली त्यावेळेस मला मुदत दिलेली आहे. हे खरं आहे की गेल्या कित्येक दिवसापासून धाडसत्र जेव्हा चालू झालं तेव्हापासून महाराष्ट्र आणि दिल्लीची ही जी लढाई चालू आहे त्या लढाईमध्ये प्रताप सरनाईक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भविष्यामध्ये देईलच. परंतु ही वस्तुस्थिती आहे की दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईमध्ये प्रताप सरनाईकचा तानाजी झालेला आहे. परंतु तो तानाजी मालुसरे 16व्या शतकातला होता. हा तानाजी मालुसरे 21व्या शतकातला आहे. तो बिचारा धारातीर्थी पडला होता रयतेचं रक्षण करत असताना. परंतु प्रताप सरनाईक मात्र सक्षमपणे
प्रत्येक गोष्टीला सामोरं जाईल एवढं तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. विरोधक आरोप करतायत की तुमची संपत्ती गेल्या 25 ते 30 वर्षात 700 ते 800 कोटींनी वाढलेली आहे. आर्थिक मला ग्रोथ खूप मोठ्या 700 ते 800 कोटी रुपयाची प्रताप सरनाईकची जर संपत्ती असेल त्या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मला हेही सांगायचं आहे की देशामध्ये आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये मंगलप्रभात लोढाची संपत्ती जे राजस्थानमधून आले त्यांची तुम्ही चौकशी एवढ्या वर्षात केली का? पराग शहा तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी 5,000 कोटीची प्रॉपर्टी तर महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये दाखवली होती. सुधाकर शेट्टी जे भारतीय जनता पक्षाचे जवळचे बिल्डर म्हणून परिचित आहे, दीपा बारचे मालक, त्यांची करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे जे साऊथमधनं आलेले आहे. उत्तर प्रदेशमधनं आलेले ठाकूर तिवारी किंवा पश्चिम बंगालमधनं आलेले आमच्या अर्णब गोस्वामी यांची प्रॉपर्टी, म्हणजे गेल्या काही वर्षापूर्वी होस्ट म्हणून असलेले अर्णब गोस्वामी आता जवळजवळ 1,000-1,200 कोटी रुपयाचे एका चॅनलचे मालक आहे. किंवा जी हिमाचल प्रदेशची 16-17 वर्षाची पोरगी मुंबईमध्ये आलेली, या 10-15 वर्षामध्ये तिने करोडो रुपयाचे फ्लॅट, बंगले, ऑफिसेस या मुंबईमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये घेतले. त्याच्या संपत्तीची चौकशी तुम्ही केली का? प्रताप सरनाईक, मला अभिमान आहे, मी रिक्षा चालवायचो, मी ऑटो रिक्षाबरोबर ऑमलेटबाची गाडी पण चालवली, पण गेल्या 30 वर्षामध्ये प्रत्येक कायद्याचं पालन करून योग्य प्रकारे व्यवसाय करून इथपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षाची केंद्रामध्ये सत्ता आहे, ED सारखी एक मोठी संस्था त्यांच्या ताब्यात आहे, इन्कम टॅक्स आहे, GST आहे, हे सगळे मोठे मोठे त्यांच्याकडे संस्था असल्याकारणानं त्यांच्या माध्यमातून त्यांनी चौकशी करावी. प्रत्येक चौकशीला सामोरं जाण्याची प्रताप सरनाईकची तयारी. केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा राजकीय संघर्ष सुरू आहे आणि त्याचमुळे तुमचा राजकीय सुडापोटी तुमच्यावरचे आरोपपत्र ठेवलं बघा, हे तर सर्वसामान्य जनता जाणते की हे काय प्रकरण चाललेलं आहे. परंतु एक गोष्ट मी अजूनही पुढे जाऊन सांगतो की आज जे टॉप्स ग्रुपच्या बाबतीतलं प्रकरण आहे हे मी मान्य करतो की टॉप्स ग्रुपचे मालक जे दिवाण राहुल नंदा आहेत ते माझे 20-22 वर्षापासूनचे मित्र होते. ते अमित चंडोले ज्यांना ईडीनं अटक केली आहे तेही माझे मित्र होते. परंतु त्यांच्याबरोबर माझा व्यावसायिक, आर्थिक हितसंबंध असलेले किंवा तोंडी किंवा कुठलेही लेखी कुठलेही माझे त्यांचे संबंध आलेले नाहीत. आणि ह्या मागे जोपर्यंत आता ईडीचे आरोपपत्र वगैरे त्यांच्यावर जे दाखल आहे त्यामध्ये माझा कुठलाही सहभाग नाही, हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगू शकतो. ते जेव्हा बोलवतील तेव्हा त्यांच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी प्रताप सरनाईकने दाखवलेली आहे. ते जेव्हा बोलवतील तेव्हा त्यांच्या चौकशीला मी सामोरं जाईन. गुरुवारी सांगितलेलं आहे. ते जेव्हा बोलवतील, 10 तारीख असू द्या, 15 असू द्या, 20 असू द्या, ते जेव्हा बोलवतील त्यांच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी प्रताप सरनाईकची आहे. या प्रकरणात आणखी शशीधरन म्हणून जी व्यक्ती आहेत त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्यांनी थेट पैशांचं वाटप केलं असं आरोप. बघा, हे कॉर्पोरेट वॉर आहे. ही इंटरनल म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आरोपी कोण आणि फिर्यादी कोण हेच कळलेलं नाही. कारण मूळ मालक आहे, त्यांनी खार पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केलेली आहे. त्यांच्याकडे काम करणारे डायरेक्टर आहेत, त्यांनी येलोगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे हा घोटाळा नक्की काय आहे कुणाचा? प्रताप सरनाईकचं तर कुठे फिर्यादीमध्ये नाव पण नाही ना खार पोलीस स्टेशनला ना येलोगेट पोलीस स्टेशनला. हे तर मला असं वाटतंय की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आणि सत्ताधारी शिवसेनेचा आमदार जर त्या ठिकाणी असेल तर अजून मूळ जे गुन्हेगार आहे ते मोकळे सुटतील आणि कुठेतरी नक्कीच हे प्रकरण भरकटत जाईल. असा काही प्रकार आहे की अशी शंका माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य चौकशी करून जे खरे जर त्याच्यामध्ये आरोपी असतील, गुन्हेगार असतील तर तरच शिक्षा द्यायला पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार भाजपकडून अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत की सरनाईक यांना आता ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. जर अटक झाली तर एक गोष्ट मी सांगतो, प्रताप सरनाईक कालही तोच आहे, आजही तोच आणि उद्याही तोच राहील. ह्या मुंबई महाराष्ट्राच्या विषयी, मराठी माणसाच्या विषयी महाराष्ट्रामध्ये येऊन कोणी जर आग पाखड करत असेल तर प्रताप सरनाईक त्याला सोडणार नाही. कालची जी प्रताप सरनाईकची भूमिका आहे ती भविष्यातही राहील. त्यासाठी फाशी द्यावी लागली केंद्रातल्या लोकांना, मला तरी माझी त्यासाठी सुद्धा तयारी आहे. उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं होतं एक वर्षपूर्वीच्या मुलाखतीमध्ये की विरोधी पक्षाने आपल्या घरातही मुलं आहेत, याचं मला त्या दुःख त्याच गोष्टीचं आहे. आमच्या मुलाबाळांचा त्यामध्ये काय संबंध आहे सांगा. तुम्ही केंद्रानं तुम्हाला सत्ता दिलेली आहे किंवा तुम्हाला ते अधिकार प्राप्त केलेले आहेत तुमच्याकडे, म्हणून तुम्ही आमच्या बायका मुलांना जर अशा प्रकारे त्रास द्यायचा असाल तर ते योग्य नाही. म्हणून मी स्वतः ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार. मी आता सिद्धिविनायक बापांकडे तेच गाऱ्हाणे केलेलं आहे. या जगातला कोरोना टळो, या देशामध्ये शेतकऱ्यांवर आलेलं संकट टळो
आणि सरनाईक कुटुंबावर आलेली इड्यापिड्या टाळू अशा प्रकारची मी विनंती केलेली आणि बाप्पाच्या गेल्या अनेक वर्षापासून मला आशीर्वाद आहे. नक्कीच बाप्पा माझी इच्छापूर्ती करतील याची मला खात्री आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी चर्चा झाली हे बघा, आहे. हे युद्ध महाविकास आघाडी वर्सेस भारतीय जनता पक्ष अशाच पद्धतीनं चालू आहे. मला संपर्क काय, मला आशीर्वाद देणार पवार साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे. थोरात साहेबांपासून सगळ्यांनी माझ्याबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या त्या नेत्यांचं मी अभिनंदन करतो की नेहमी मीडियाच्या समोर येणारे लोक प्रताप सरनाईक आहे त्यामुळे समोर आलेले नाहीत, कारण त्यांना माहीत आहे तो आपला तो कोणीतरी एक बदबद करत होता, बाकी दुसरं कोण काही नाही. परंतु असे काही मंडळी जी आहेत ती सोडून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पण माहिती आहे की हे फक्त प्रताप सरनाईकला राजकीय बळी देण्याचा प्रकार चालू आहे आणि त्याला मी समर्थपणे तोड देईन. सरनाईकजी, या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांचे देखील फोन आल्याचं माहिती मिळते आहे आणि त्यांनी काही वेगवेगळे ऑफर्स देखील दिल्याची महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष राहील आणि 5 वर्षच नव्हे तर पुढले 25 वर्ष राहील असं पवार साहेबांनी भाकीत केलं आहे, उद्धव साहेबांनी भाकीत केलं आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भाकीत केलं. ते भाकीत कायम राहील. प्रताप सरनाईकला कोणी किती ऑफर दिली तरी प्रताप सरनाईक शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विश्वासावर आणि उद्धव साहेबांनी जे मार्गदर्शन दाखवलेलं आहे त्या मार्गदर्शनावर चालणारा एक शिवसैनिक आहे. आपल्याला फोन आले का आणि ऑफर प्रताप सरनाईक शिवसेनेचा शिवसैनिक आहे. उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये काम करेल. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. प्रताप सरनाईक यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे सगळ्या प्रसारमाध्यमांना. पण न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह बातचीत केली त्यांनी आणि ती आपण साधारणपणे 5च्या दरम्यान संपूर्ण त्यांची मुलाखत न्यूज 18 लोकमतवर पाहिली. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. पण आत्ताची जी प्रतिक्रिया होती ते स्वतः सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन बाहेर पडले त्यानंतरची सगळ्या प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया होती. मी समर्थपणे ईडीच्या चौकशीला सामोरं जाईन. मी कुठलाही गैरव्यवहार केला नाही आणि भाजप जर माझ्यावर टीका करत असेल तर त्यांनी त्यांच्या आमदारांना खासदारांना आधी प्रश्न विचारावेत की ज्यांची कोटीच्या कोटीची प्रॉपर्टी आहे. मी काही केलं नाही त्यामुळे मी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. फक्त माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास होऊ नये इतकी किमान अपेक्षा माझी आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊया आणि अजून काही घडामोडींकडे वळूया. पहा फक्त न्यूज 18 लोक. कृषी कायद्याविरोधामध्ये आज भारत बंद करण्यात आलेला आहे आणि देशात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला चांगला प्रतिसादही मिळाला. काही ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातही काही ठिकाणी भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरात आज भारत बंद संदर्भात काय घडामोडी घडल्या ते बघणार आहोत या बुलेटिनमधून. तारीख पे तारीख पड़ रही है. कब तक किसान ये तारीखें देखता रहेगा? कुठेही कायद्यात MSP मिळेलच अशा प्रकारची तरतूद नाही. आंदोलन एक गैरसमजावर आधारित आहे हे आम्ही पटवून देऊ. नवी दिल्लीमध्ये गेली 13 दिवस सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आज भारत बंदची हाक देण्यात आली. त्याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्र आणि अनेक राज्यांमध्ये बघायला मिळाले. मुंबईतल्या CSMT इथं बंदचे पडसाद बघायला मिळाले तर स्वारगेट पुण्यातही बस वाहतुकीवर परिणाम झालेला बघायला मिळाला. नागपूरचं कळमना मार्केट बंद होतं. नाशिकचं APMC मार्केट बंद होतं. तिथं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. ही झाली मुंबई महाराष्ट्रातली परिस्थिती. तर त्या बाहेर म्हणजे इतर राज्यांमध्ये काय होतं ते बघा. पंजाबच्या अमृतसरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. राजस्थानातल्या जयपूरमध्ये, मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये आणि कर्नाटकातल्या IT नगरी म्हणून ओळख असलेल्या बंगळुरूमध्ये बंदचे पडसाद बघायला मिळाले. तर फक्त नवी दिल्लीविषयी बोलायचं झालं तर जिथे हे आंदोलन सुरू आहे हजारो लाखो शेतकरी आज 13 दिवस आंदोलनासाठी बसलेले आहेत. दिल्लीकरांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला बघायला मिळाला. अनेक आंदोलक दिल्लीच्या भुरिरी या बॉर्डरवर एकत्र जमा झाले होते पण त्यांना सीमेवरच अडवण्यात आलं. तर रेल्वे स्थानक आणि परिसरातही बंदचा परिणाम जाणवला. या बंदला दिल्लीतल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी सेवा बंद ठेवत पाठिंबा नोंदवला. तर अमृतसरमधल्या जनतेनं रस्त्यावर उतरत आंदोलनाला पाठिंबा दिला आणि सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. तर फक्त मुंबईपुरतं, आर्थिक राजधानी मुंबई आणि परिसरापुरतं बोलायचं झालं तर परिस्थिती बघूया काय आहे ती.
भारत बंद असला तरी मुंबईत बेस्टची सेवा सुरळीत सुरू राहणार आहे आधीच स्पष्ट करण्यात आलेलं होतं। बेस्ट नेहमीप्रमाणे धावतील अशी माहिती बेस्टचे प्रवक्ते मनोज वराडे यांनी दिली आणि तसंच चित्र आज मुंबईच्या रस्त्यांवर बघायला मिळालं। सुरक्षिततेचा उपाय म्हणून बेस्टला संरक्षक जाळ्या लावण्यात आलेल्या होत्या, कुठे तोडफोड अनुचित प्रकार घडू नये म्हणून। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्या अत्यावश्यक सेवांमधले सगळेच नागरिक, डॉक्टर्स, कर्मचारी हे बेस्टने अधिकतर प्रवास करतात आणि त्यामुळे बेस्ट सेवा सुरू ठेवण्यात आलेली होती। वाहक आणि चालक यांची सुद्धा काळजी घेण्यात आल्याचं बघायला मिळालं। मुंबईतल्या दादर इथल्या भाजी मार्केटवर भारत बंदचा काही प्रमाणात परिणाम जाणवला। बंदमुळे काही प्रमाणात भाज्यांची आवक कमी झालेली होती, तरी भाजी मार्केटमध्ये ग्राहक आणि व्यापाऱ्यांची संख्या तुरळक होती। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आणि नाशिकचे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण बोलणार आहोत। सुरुवातीला जाते प्रफुल्ल साळुंखे मुंबईत आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, काय सांगशील, मुंबईतली काय परिस्थिती होती, किती परिणाम भारत बंदचा जाणवला मुंबई आणि परिसरामध्ये, आणि आत्ताची म्हणजे साधारण संध्याकाळचे 6-6:30 वाजलेत तर तेव्हाची परिस्थिती काय आहे? सुवर्ण, आपण जर पाहिलं तर मुंबई सह महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडी असेल आणि त्याचबरोबर विविध शेतकरी संघटनांनी राज्यभर हा बंद पुकारला होता, देशातला बंद पुकारला होता। तर राज्यामध्ये देखील चांगला प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण सकाळी जर आपण मुंबईचं चित्र जर पाहिलं तर सकाळी जरी बेस्ट सेवा चालू असेल, रेल्वे सेवा चालू असेल, तरी देखील मुंबईमध्ये येणाऱ्या नोकरदार किंवा चाकरमान्यांची संख्या अत्यंत तुरळक आपल्याला सकाळी पाहायला मिळाली। जर आपण फक्त उदाहरण बेस्टचं जर द्यायचं झालं तर साधारणतः 3,500 बस ज्या आहेत त्या कमी या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या, तेवढ्या फेऱ्या ज्या आहेत त्या कमी करण्यात आलेल्या होत्या। लोकल सेवांवर याचा परिणाम कुठे अडवणूक झाली नाही, पण प्रवासी जास्त नसल्यामुळे या ठिकाणी अनेक सरकारी कार्यालयामध्ये उपस्थिती कमी होती आणि त्याचबरोबर खाजगी आस्थापनांमध्ये देखील उपस्थिती या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळाली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाशी मार्केट, जे आशियातलं सर्वात मोठं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्या कृषी उत्पन्न बाजार समिती आज पूर्णपणे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी माल जो आपला कृषी माल आहे तो या ठिकाणी आणलेला नव्हता। ती एक मोठी वर्दळ मुंबईमध्ये कमी आपल्याला पाहायला मिळाली। ठिकठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचे जे नेते आणि लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आंदोलनं केली होती, रस्त्यावर उतरून आंदोलन केली। पण सर्वात मोठं आंदोलन जे झालेलं आहे ते शीख समुदायाकडनं झालं, ते म्हणजे सायन पनवेल महामार्ग जवळपास 2 तास त्यांनी पूर्णपणे अडवून या ठिकाणी धरला होता। नंतर वाहतूक जी आहे ती एकेरी या ठिकाणी सुरू करण्यात आली होती आणि आता मुंबईची परिस्थिती आपण सुवर्णदर पाहत असेल तर संध्याकाळी 6:30 वाजले साधारण परिस्थिती जी आहे ती आता सर्वसामान्य होताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक चाकरमानी आता घराकडे या ठिकाणी निघालेले आहेत आणि वाहतूक जी आहे ती संपूर्णपणे सुरळीत या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्की प्रफुल्ल, तुम्ही असे सोबत राहातच, पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग त्यानंतर आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून जाणून घेऊया की नाशकामध्ये काय चित्र बघायला मिळतं। एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बंदला महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमध्ये चांगलाच प्रतिसाद बघायला मिळाला, काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद होता, पण मराठवाडा आणि विदर्भाविषयी जर बोलायचं झालं तर औरंगाबाद, वाशिम, बुलढाणा आणि जालना इथली दृश्य आपण एकाच वेळी बघू शकतोय। या सगळ्याच ठिकाणी भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। कायद्याच्या प्रतिकात्मक प्रतीची होळी सुद्धा करण्यात आली औरंगाबादमध्ये, तर काही ठिकाणी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला गेला, काही ठिकाणी घोषणाबाजी झालेली आपण बघतो आहोत। ही सगळी दृश्य आहेत महाराष्ट्रातल्या, मराठवाडा आणि विदर्भातल्या सगळ्यात महत्त्वाच्या शहरांमध्ये। शेतकऱ्यांनी तर या बंदला पाठिंबा दिलाच, मात्र अनेक सर्वसामान्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। नवी दिल्लीमध्ये जे 13 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, कृषी कायद्यांविरोधातलं जे आंदोलन आहे, त्याला महाराष्ट्रभरातला प्रतिसाद आपण बघतो आहोत। बाजारपेठा किंवा बाजार समित्यांवर सुद्धा या भारत बंदचा परिणाम जाणवला, तो प्रकर्षाने जाणवला। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक परिणाम किंवा शुकशुकाट बघायला मिळाला। बघा, राजू शेट्टी यांनी
प्रतिकात्मक कायद्याच्या प्रतीची होळी केली. कोल्हापूरमध्ये त्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं. तर कोल्हापुरामधली बाजार समिती बंद होती, पूर्णपणे बाजार समिती शुकशुकाट होता. स्वाभिमानीनं नाशिकमध्ये जे आंदोलन केलं त्याची दृश्य आपण बघू शकतोय. आणि मनमाडमधली बाजार समिती बंद होती, पूर्णपणे बाजार समिती परिसरामध्ये शुकशुकाट बघायला मिळाला. भाज्यांची आवकही कमी झाली, समितीचा व्यवहार पूर्णपणे ठप्प बघायला मिळाला. कोल्हापूर, नाशिक आणि बाजार समित्या इथली दृश्य आपण बघतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तर आक्रमक होत आंदोलन केलं वेगवेगळ्या शहरांमध्ये, पण बाजार समित्या सुद्धा महाराष्ट्रभरातल्या बंद होत्या. काही ठिकाणी तुरळक अगदी व्यवहार सुरू होते, पण बहुतांश बाजार समित्या या कडकडीत बंदमध्ये म्हणजे कडकडीत बंद पाळत आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. रद्द करा शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. हमी भावाला कायदेशीर आता जाणार आहोत नाशिकला. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, नाशकामधलं सकाळपासूनच चित्र काय होतं? बाजार समितीबाबत काय विशेष सांगशील आणि आत्ताची 5, 5:30, 6 दरम्यानची परिस्थिती काय आहे? सोडा, तसं बघितलं गेलं तर नाशिक शहरामध्ये सकाळपासूनच जनजीवन सामान्य होतं, तसंच आत्ताही सामान्य आहे. राहिली गोष्ट बाजार समितीबद्दल बोलायचं तर नाशिक जिल्ह्यातल्या 19 बाजार समिती, 15 प्रमुख आणखी 4 उपबाजार समिती या सगळ्याच बंद होत्या, संपामध्ये सहभागी झाल्या होत्या. आणि यामुळे सगळ्यात मोठा व्यवहार जो शेतमालाचा होता बाजार समितीत होणारा, हा ठप्प झाला. जवळपास 37 कोटीचा व्यवहार दररोज नाशिक जिल्ह्यातील सगळ्या बाजार समित्यात होत असतो. भाजीपाला, जो मुंबईला जाणारा भाजीपाला आहे, तो सगळ्यात जास्त भाजीपाला मुंबईला पुरवठा होणारा हा नाशिकमधनं जात असतो. आज भाजीपाल्याचा एकही ट्रक, एकही गाडी मुंबईला जाऊ शकली नाही. त्यामुळे नाशिकचा भाजीपाला न गेल्याचा परिणाम जो आहे तो मुंबईकरांवर सुद्धा नक्कीच झाला, कारण तिथे आवक प्रचंड मोठी कमी झाली. जनजीवन सुरळीत आहे, सामान्य आहे. शहर बस सेवा सुद्धा सुरू आहे. संमिश्र प्रतिसाद बाजारपेठेमध्ये आपल्याला म्हणता येईल. अनेक ठिकाणी बाजारपेठेमधली दुकानं सगळी खुली होती. सकाळी शालिमार चौकामध्ये आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे काही दुकानांवर दहशत निर्माण झाली, तरी दुकानं बंद केली. आणि त्याच वेळेस पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली. अशा प्रकारची सुद्धा एक घटना घडली. चांदवड असो, मनमाड असो किंवा पिंपळगाव, लासलगाव या सगळ्यात मोठ्या प्रमुख बाजार समिती कांद्याच्या आहे, या ठिकाणी कडकडीत बंद होता. बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातनं शेतकऱ्यांनी या बंदला पाठिंबा सुद्धा दिला होता. शहरी भागात जर का बघितलं गेलं तर शहरी भागामध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद होता. सुवर्णा. प्रशांत, खूपदा असं बघायला मिळतं की भारत बंदची घोषणा झाली की अनेकदा महामार्ग टार्गेट होतात. महामार्गांवर रास्ता रोको केला जातो, गाड्या अडवल्या जातात. अनेकदा तर हिंसक झालं आंदोलन तर किंवा परिस्थिती हिंसक झाली तर टायर्स वगैरे जाळण्याचे प्रकार सुद्धा होतात वाहतूक रोखण्याकरता म्हणून. असं काही चित्र, असा काही अनुचित प्रकार आज नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये महामार्गांवर ऐकिवात बघायला मिळाला? नाही सोडा, यंदाच्या या आंदोलनाचं हे वैशिष्ट्य आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल की या आंदोलनामध्ये कोणताही घातपात, अनुचित किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारच्या एकाही घटनेची नोंद झाली नाही. काही ठिकाणी धक्काबुक्की झाली, काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी सुद्धा या संपामध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली, तर काही ठिकाणी चांदवडला काही काळ आंदोलक रस्त्यावर सुद्धा थांबले होते. पण हे अक्षरशः 5 आणि 10 मिनिटापुरतंच चित्र होतं. कोणत्याही ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत झालेली आहे किंवा टायर जाळला आहे किंवा आंदोलन आणखीन कुठे दगडफेक झाली आहे, अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेची नोंद ही नाशिक जिल्ह्यामध्ये नाही. हा सगळ्यात दिलासा देणारं चित्र आज नक्कीच आपल्याला म्हणता येईल. या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अशा प्रकारचं आवाहन. नक्की. प्रशांत, एकच शेवटचा प्रश्न फक्त विचारते. कोरोनाचा सध्या काळ आहे, अजून कोरोनाची काही भीती गेलेली नाही, त्यामुळे काही शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरू ठेवण्यात आली होती. म्हणजे मुंबईमध्ये बेस्ट वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती, कारण अनेक अत्यावश्यक सेवांमधले कर्मचारी किंवा सेवक हे त्या सेवेचा लाभ घेत आहेत. तर नाशिकमध्ये त्याविषयीचे काही अपडेट देशील का? सार्वजनिक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था सुरळीत होती का आणि अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना काही त्रास झाला नाही ना? आपल्याला माहिती आहे सुवर्णा की नाशिक शहर हे किंवा नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव, त्यानंतर नाशिक शहर हे आपल्या राज्यातला एक हॉटस्पॉट म्हणून पुढे आलं. दररोज वाढती रुग्णसंख्या इथे 1,500 ते 2,000 पर्यंत पोहोचली होती. दिवाळीपर्यंत कमी झाली होती. दिवाळीनंतर पुन्हा 200 ते 300 रुग्ण दररोज नोंद होत आहे.
एकीकडे कोरोनाचं संक्रमण, एकीकडे कोरोनाच्या विरुद्ध लढाई देण्यासाठी सगळी यंत्रणा काम करत आहे. या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून मी जे सांगितलं की सकाळपासून जनजीवन सामान्य होतं, मग ती शहर वाहतूक बस सेवा असो किंवा ज्या वाहनांद्वारे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी असो किंवा खाजगी आयुष्य जगणारे सर्वसामान्य नागरिक असो, यांच्या नियमित दैनंदिन आयुष्यामध्ये कोणताही फरक पडलेला नव्हता, कोणताही फरक पडलेला नाही. कोणतीही वाहतूक बस सेवा, मग ती शहर बस वाहतूक सेवा असो की बाहेरगावी जाणाऱ्या एसटी बसेस असो, या सगळ्याच सुरळीत सुरू होत्या. फक्त वाहतूकदार म्हणजे ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून ट्रकचं लोडिंग जे होतं ते मात्र पूर्णपणे थांबलं होतं. कारण बाजार समितीच्या माध्यमातून सगळ्यात मोठं वाहतूक अर्थात ट्रान्सपोर्टचं सगळ्यात मोठं लोडिंग होत असतं. पण या संपामध्ये माथाडी कामगार सुद्धा सहभागी झाले होते. जिल्ह्यातील 19 बाजार समित्या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. नक्की. यामुळे मुळात सगळे व्यवहारच रोखले गेले. यामुळे या व्यवहारांच्यावर आधारित सगळे ट्रान्सपोर्टेशन किंवा सगळी व्यवस्था ही बंद होती. सुवर्णा. नक्की. प्रशांत, सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याला भारत बंदचा नाशिकमध्ये काय परिणाम जाणवतो याविषयी माहिती देत होते. आता जाणार आहोत नांदेडला. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारातून शीख बांधवांच्या भावना जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी. वाहिगुरू जी का खालसा, वाहिगुरू जी की फतेह. जो देश भर जो किसान आंदोलन जो चल रहा है, जो मोदी सरकार ने 3 जो किसान विरोधी जो बिल लेके आए वाले हैं, उसके लिए इतनी कड़ाके की ठंड में वहाँ पे दिल्ली बॉर्डर पे किसान बैठे वाले, मोदी जी आप खुद गरम कमरे में गरम रजाइयाँ ओढ़ के सो रहे. जो देश का अन्नदाता है वो रास्ते पे आए वाला है उनके हक के लिए, मगर तो भी आपके कान पे जूं नहीं रेंग रही है. ये अगर आपका ये निर्णय वापस नहीं लेते तो ये किसान आंदोलन और ज्यादा बढ़ेगा. ये आंदोलन किसी एक जाति धर्म का नहीं है. मराठी में कहते हैं ये आंदोलन जो शेतकरी है किसी जाति का नहीं, वो माटी का है. तो यहाँ पे जो हिंदुस्तान के अंदर जिसके लिए ये एक्ट बनाया गया है, उन्हीं को ये जब एक्ट मंजूर नहीं है तो उनके ऊपर एक्ट थोपने की जबरदस्ती सरकार ने नहीं करनी चाहिए. जैसा कि अभी आंदोलन 12वां 13वां दिन है, आज अभी भारत बंद का आज आह्वान किया गया है, लेकिन मैंने पहली बार ऐसा भारत बंद देखा है कि जिसमें किसी को तकलीफ ना हो. 11 बजे से लेकर 3 बजे तक, जब ज़्यादा भीड़ नहीं है, सब लोग ऑफिस को चले जाएं और ऑफिस से आने के पहले ये जो भारत बंद है ख़त्म हो रहा है. किसानों को, पूरे देश को परेशान करने की उनकी नीति नहीं है, लेकिन वो वहाँ ठंड में परेशान हो रहे हैं. और जो भी कायदा कभी किसी के लिए बनाया जाता है तो उस कायदे को कम से कम जिसका फायदा है, जिसको हम फायदा पहुंचाना चाहते हैं, उन्हें तो विश्वास में लेना जरूरी है. सरकार कह रही है कि ये शेतकरी के फायदे में है, लेकिन शेतकरी कह रहा है कि हमको मारने वाले कायदे हैं. तो ये एकदम दुतरफी भूमिका हो गई. नागपूरमध्ये मात्र भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण कळमना इथल्या धान्याचं मार्केट कडकडीत बंद होतं. धान्य मार्केट 100% बंद पाडून भारत बंदला पाठिंबा दिला गेला, नोंदवला गेला. आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते यांनी आढावा घेतला. दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद बघायला मिळत आहे. नागपुरातील कळमना मार्केट तसेच कॉटन मार्केट सुरू आहे, पण धान्य मार्केट हे कडकडीत बंद आहे. आपण पाहू शकता हे धान्याचं मार्केट 100% बंद आहे. आता संपूर्ण व्यापारी वर्ग 11 वाजता एकत्र गोळा होऊन दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रदर्शन करणार आहे. आज पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्थानिक नेत्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचाही सहभाग आहे. काही संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दर्शविलेला आहे. या भारत बंदमध्ये वंचित बहुजन आघाडी, शीख बांधव प्रदर्शन करणार आहे, तर आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून शांततेत बंद करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि कोणी पण जबरदस्तीने कोणाची दुकानं बंद करू नये असा इशारा सुद्धा पोलीस विभागातर्फे देण्यात आलेला आहे. कोणी जर जबरदस्तीने कोणाची दुकानं जर बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आलेले आहे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. भारत बंदला मुंबई, महाराष्ट्रासह देशभरामध्ये कसा प्रतिसाद मिळाला ते आपण या बुलेटिनमध्ये बघत होतो. आता इथेच थांबतोय. अजून काही ताज्या घडामोडींसह माझे सहकारी प्राची घाणेकर काही क्षणात आपल्यासोबत असेल. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.